तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण 32 साइज प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करणार आहोत आणि ते पण साधा ब्लाउज पीस आहे। हे अस्तर न लावता आपल्याला ब्लाउज पीसवर प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग करायची आहे। मी पहिलं पेपर कटिंगच करणार आहे, कारण की आपल्याला पेपर कटिंगमुळे कसं आपलं कापड पण खूप वाचलं जातं। डायरेक्ट जर तुम्ही ह्याच्यावर कटिंग केलं तर तुमचं कापड पण बेस्ट जातं, म्हणून मी पहिलं पेपर कटिंगच करणार आहे। आणि बॅक हुक आहे, मी फक्त फ्रंट बाजू आता दाखवणार आहे तुम्हाला। ह्याची पूर्ण उंची आहे 13.5। 13.5 मध्ये 2 इंच वाढवून घ्यायची, आपल्याला 15.5 घ्यायचे। शोल्डर 5 घ्यायचे, 32 साइजचे आहे म्हणून। मुंडा 6, इकडून पण 5च, इथून 1 इंच मार्किंग करायची आहे। छातीचा चौथा 8, 2 इंच शिलाईला। आधी आपण नॉर्मलच जशी आपण करतो तशीच आधी मार्किंग करून घ्यायचे। कमर घेर आहे 26, 26चा चौथा 6.5, 2 इंच शिलाईला। आता आपलं हे रोजचं मार्किंग झालंय। 2.25 घ्यायची आहे गळारुंदी। पुढचा गळा आहे 6.5, इथे पण 2.25 वरच मार्किंग केली आहे। टक्स उंची घ्यायची आहे। टक्स उंची आहे 10.5, इकडून 3 इंच, इथून 3.25 इंच। स्ट्रेट लाईन मारून घ्यायची पहिली। प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा आहे। आधी मी तुम्हाला हा पेपर कटिंग करून घेते आधी। हे बघा 32 छातीचा आहे ब्लाउज, पण जर आपले पफ जास्त असेल, हेवी साइज असेल तर तुम्ही 2 इंचावर मार्किंग करायचे। कमी असेल तर 1.5 इंच। मी 2 इंचावर मार्किंग करते। इथे 1 इंचावर वरती स्ट्रेट लाईन मारून घ्यायची। आता आपल्याला इथे काय करायचंय, इथे 1.5 इंच आधी मार्किंग करून घ्यायची। 2.5 इंचावर इथे क्रॉस लाईन द्यायची आणि आता आपल्याला इकडे 1 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे। 1 इंच वाढवायचं आहे। जे आपण इथे कटिंग करणार आहे ते कमी पडू नये म्हणून इथे 1 इंच वाढवायचं आहे। आणि आपण इथे 2 इंच वाढवलंय, ते इथे आपण 2.5 इंच वाढवायचं आहे। तुम्हाला जर शिवताना तुम्ही कमी जास्त होत असाल करताना, तर तुम्ही इथे 2.5च्या बदली 3 इंच वाढवलं तरी चालेल। मी 2.5 इंचच वाढवते। आता आपल्याला इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायची अशी, आणि आधी आपण इथे असं हे कटिंग करून घ्यायचे। आता हे आपण नंतर कटिंग करायचं इकडचं शिवताना। साधी आणि सोपी पद्धत आहे प्रिन्सेस कट ब्लाउज कटिंग करण्याची। आता आपलं हे कटिंग झालंय। आता आपण आधी ब्लाउज पीसचं कटिंग करायचंय। हे बघा, कपडा थोडा ऍडजस्ट करून घ्यायचा आपण। आता आपण हे कटिंग करून घ्यायचंय। ते 1.5 इंच मी एक्स्ट्रा सोडलंय।
बॅक हुक आहे म्हणून इथे मी फ्रंट बाजू ही हे बघा जॉईंटचीच घेतली आहे. आता साध्या ब्लाऊज पीसवर पण प्रिन्सेस कट बघा किती छान वाटतो. मी तुम्हाला स्टिचिंग केल्यावर दाखवीन. आता आपण स्टिचिंग बघूया. हे बघा आपण आता स्टिचिंग करायचंय. आपला हे जे भाग जास्त झालाय तो आपण नंतर कटिंग करायचंय. पट्टी लावायची. हे बघा आपला कंबर घेर बघायचंय किती येतो. 6.5 2 इंच शिलाईला. हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून टाकायचं. इकडे पण तसंच आहे. हे बघा आपलं अर्धा इंच हे वाढलंय ते कटिंग करून टाकायचं. तुम्हाला इथे पाहिजे तर तुम्ही इथे पण असं टक्स मारू शकता. आता आपण गळ्याची पट्टी लावूया. एक कट द्यायचे. साध्या ब्लाऊज पीसवर पण बघा प्रिन्सेस कट कप पण बघा किती व्यवस्थित आले. तुम्हाला इथे हेमिंग घालायचे असेल तर तुम्ही हेमिंग पण घालू शकता. तर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका.